माननीय पवार साहेब आणि सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत मी असे अनेक कार्यक्रम केलेले आहेत, पण ही खेळपट्टी थोडी वेगळी आहे. आणि खेळपट्टीमध्ये जर आव्हान असेल तर स्ट्राईक कोणाला द्यायचा हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे मी बॉल ह्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सिंगल काढत राहीन आणि तुम्हाला बॅटिंग कोणाची पाहायची आहे, ऐकायची आहे आजच्या ह्या खेळपट्टीवर, हे मी सांगणं काही गरजेचं नाही. जसं आत्ता मॅडम म्हणाल्या की अशा अनेक गोष्टी आहेत प्रोफेसर रमेश तेंडुलकर यांच्या ज्या आपल्याला माहीत नसतील आणि त्याच आज आपण ह्या गप्पा मारत असताना त्याच्यावर चर्चा करू. त्यात आणखीन खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला देखील मिळतील. तर प्रथम मी विचारीन ना सचिन सरांना की या प्रोफेसर रमेश तेंडुलकर हे आता सगळ्यांनीच त्यांच्याविषयी आपल्याला सांगितलं, पण जर सुरुवात पाहिली आपण अलिबागचे शाळेतले जे दिवस जे त्यांचे होते त्यात त्याच्या काही अशा सवयी होत्या ज्या चिकाटी आपण म्हणतो किंवा पर्सिस्टन्स, त्या तिकडनंच त्या सवयी त्याच्या आयुष्यात आल्या. त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. सर्वप्रथम तर मी आदरणीय पवार सरांना, मंचावरती उपस्थित मान्यवर सर्व रसिकांनो, तुम्ही इथे आलात आणि आज बाबांबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, फार आनंद झाला. आणि अजून एक गोष्ट मी डिस्कवर केली की गावस्कर गेल्यामुळे बाबांनी ती जागा घेतली होती. बरोबर 10 वर्षानंतर गावस्कर रिटायर झाले आणि दुसऱ्या तेंडुलकरने वानखेडे स्टेडियममध्ये त्यांची सीट घेतली होती. पण आता बाबांबद्दल बोलायचं तर मी फार लहान होतो आणि त्यावेळेला ज्या गोष्टी मला आई किंवा माझी आजी सांगायची त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बाबांचं लहानपण अलिबागमध्ये, अलिबागच्या तिकडे एक छोटंसं गाव होतं वेशवी, तर त्या तिथे वाढले. आयुष्यभर चॅलेंजेस होते, पण लहानपणापासूनच ते चॅलेंजेस सुरू झाले. कारण शाळाही होती ऑलमोस्ट एक 8-10 किलोमीटर लांब. आई मला तेच सांगायचे की ना 8-10 किलोमीटर त्यांना चालत जायला लागायचं. ते आपली मोठी खांद्यावरती एक शाळेची बॅग, पुस्तकं सगळी असायची आणि ते चालायचे. त्यांच्याबरोबर त्यांचा एक फेवरेट कुत्रा पण होता. तो कुत्रा त्यांचा एक कंपॅनियन असायचा. तर तो शाळेत बाबांबरोबर जायचा. बाबा शाळा अटेंड करायचे, ते झाल्यानंतर परत चालत यायचे. पण जे मी बोललो की लहानपणापासून वाचण्याची आणि शिकण्याची ही एक आवड होती, ती एक ओढ होती जी बाबांना शाळेकडे घेऊन जात होती सारखं. आणि आपण एक म्हणतो की पॅशन, ती पॅशन लहानपणापासूनच होती बाबांची. कुठेतरी मला वाटतं की जो एक फिजिकल टफनेस असतो तो तर होतोच. कारण जर का लहान मुलगा रोज 8-10 किलोमीटर शाळेत जाऊन परत 8-10 किलोमीटर परत येणार घरी, तर त्यात फिजिकल ट्रेनिंग तर होतच होतं, पण कुठे ना कुठेतरी ती एक मेंटल स्ट्रेंथ पण वाढते. की ना बऱ्याच ॲथलीट्सकडनं मी ऐकलेलं आहे, ज्यावेळेला मी माझं करिअर सुरू करत होतो, की ना अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी करायला लागतात ट्रेनिंगमध्ये. बाबांना जरी ते आवडत नसलं की 8-10 किलोमीटर, तरी ते शाळेत जाऊन मला काहीतरी शिकायला मिळेल आणि त्या आवडीमुळे ते करत होते. तर हे एक मोठं एक्झाम्पल होतं. आणि मला वाटतं की ना तो मेंटल टफनेस होता तो, त्यामुळे आमच्या फॅमिलीवरती त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट झाला. मी बाबांना कधी असं वेगवेगळे चॅलेंजेस आले आयुष्यात, पण कधी असं एक्सप्रेस करताना बघितलं नाही. ऑलवेज चेहऱ्यावरती एक कामनेस असायचा. ऑलवेज चेहऱ्यावरती असं एक एक्सप्रेशन असायचं की सगळं ठीक चाललं आहे. कारण ते चॅलेंजेस ते काय होते ते आमच्यापर्यंत पोहोचवत नाही त्याचे, ते स्वतः सोल्युशन काढून ते सॉल्व्ह करायचे.
किती छान सांगितलं तुम्ही की ते तिकडनं तुमच्याकडे आलं आणि आम्ही देखील ते अनुभवलं आहे. त्यांनी ते एज्युकेशन फील्डमध्ये शिक्षण क्षेत्रात केलं, पण तुम्ही ते क्रिकेटच्या कारकिर्दीत आम्हाला दाखवलं की प्रेशर किती असलं, चॅलेंज किती असला तरी तुम्ही काम राहायचात. तसं तुम्ही आता मगाशी अलिबागचं सांगितलं. अलिबाग ते मुंबई असा त्यांनी प्रवास केला आणि त्या प्रवासात काम होतं, नोकरी होती, वाचन होतं. पण अलिबागमध्ये आपण जेव्हा त्याविषयी चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशनबद्दल जर इकडे आपण आलो तर जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा एक गुण त्यांचा जो होता तो म्हणजे कितीही काही झालं तरी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ते कधीही हरवायचे नाहीत. जसं आपण आधी ऐकलं की मुंबईला जेव्हा बाबा आले त्यावेळेला सगळी फॅमिली मूव्ह झाली होती मुंबईत आणि आम्ही दादरला इंदिरावदन सोसायटीमध्ये राहिलो. तिकडे चाळी होत्या, तिकडे आमच्याकडे 2 रूमचा एक ब्लॉक होता. अनेक फॅमिली मेंबर्स असल्यामुळे तेवढी अशी प्रायव्हसी नव्हती की ना बसून बाबा अभ्यास करतील. एक वेगळी रूम वगैरे असं काही नव्हतं. त्या 2 रूममध्ये एक कॉर्नर होता जिथे बाबा बसायचे आणि त्या कोपऱ्यात त्याने आपली पुस्तकं अरेंज करून ठेवली होती. तिथेच एक लाईट लावला होता आणि भिंतीकडे तोंड काढून ते वाचत असत. त्यांना इनफॅक्ट आधी त्याने नोकरी पण केली, CIDमध्ये होते. कारण ते आर्थिक परिस्थितीमुळे, कारण मोठे होते, फॅमिलीमध्ये सगळे भावंडं लहान होती, जबाबदारी होती आणि ते नोकरी करून शिकत होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या 2 खोलीत ऑब्व्हियसली आवाज व्हायचाच भरपूर, फोकस करायला तेवढं असं शांतता नसायची आणि ती चाळीतली गडबड जी आपल्याला आवडते सगळ्यांना तशीच होती. पण त्यात बाबांनी अभ्यास केला, नुसता अभ्यास नाही केला पण BA आणि MAमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. त्यांचं जे एक फोकस करण्याची जी एक त्यांच्याकडे स्ट्रेंथ होती आणि ते एकदा कुठच्या गोष्टीमध्ये त्याने कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात केली तर त्यांना आजूबाजूला काय होतं काही फरक नाही पडायचा. आणि ऑब्व्हियसली जर काय ते अफेक्ट करत असतं तर त्यांना गोल्ड मेडल्स मिळालीच नसती. पण जर काय मी माझं स्वतःचं एक्झाम्पल द्यायचं तर मी ज्या वेळेला इंडियाला खेळलो होतो आणि नंतर गाडीही घेतली होती, प्रॅक्टिसला जायचो, बँड्राहून आम्ही नेहमी वानखेडे स्टेडियमवरती प्रॅक्टिस करायचो. मी बाबांना रस्त्यात सोडायचो कीर्ती कॉलेजला सकाळी. मला ऑलवेज म्युझिक आवडलं, माझी पॅशन क्रिकेट आणि म्युझिक. आणि जर का मी ड्राईव्ह करतो आहे गाडी तर मला म्युझिक असेल बॅकग्राऊंडमध्ये तर ते आवडतं. पण ते बॅकग्राऊंड म्युझिक कधी कधी जरा जास्तच जोरात मी व्हॉल्यूम ठेवायचो. अनेकदा बाबांनाही दाखवलं आहे की किती चांगली म्युझिक सिस्टीम आहे बघा, मी वेगळी म्युझिक सिस्टीम लावली आहे. आणि बाबा मला प्रेमाने तेच सांगायचे की ना चांगलं आहे, मला पण आवडली आणि सगळं. पण ज्या ज्या वेळेला मी बाबांना कॉलेजमध्ये ड्रॉप करायचो त्यावेळेला बाबा ऑलवेज पुस्तक वाचत असायचे. एकदाही असं झालं नाही की बाबांनी माझ्याकडे वळून मला सांगितले का म्युझिकचा व्हॉल्यूम थोडा कमी कर. आणि मी नेहमी विचार करतो की बाबांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं कसं काय, त्यांना काही डिस्ट्रॅक्शन का होत नाही आहे. मी एवढं म्युझिक जोरात चालवतो आहे, आजूबाजूला आपलं ट्रॅफिक आहे, सगळी गडबड चालू आहे, त्यांना काहीही कशाचाही डिस्टर्बन्स नसायचा. जे त्यांच्याकडे जे अवेलेबल होतं त्याच्यात ते जेवढं चांगला त्याचा उपयोग करता येईल, वापर करता येईल ते करायला बघायचे. हा माझ्यासाठी सर्वात मोठा लेसन होता की दरवेळेला तुमच्याकडे बेस्ट गोष्टी अवेलेबल नसतात, पण ज्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याचा बेस्ट वापर कसा करू शकतो. हा एक धडा मला माझ्यासमोर एक लिव्हिंग एक्झाम्पल होतं. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं की 10% की ना हो, पण तो 10% कॉन्सन्ट्रेशन करण्याची ताकद माझ्याकडे त्यांच्याकडनं आली. किती छान वाटतं नाही ऐकायला हे किस्से की म्युझिक सुरू आहे पण एकाग्रता ते पुस्तक वाचत असताना. तर आपण पहिले चिकाटीबद्दल बोललो, पर्सिस्टन्स, मग एकाग्रतेबद्दल बोललो, कॉन्सन्ट्रेशन त्यांचं. पण हाच प्रवास पुढे आपण घेऊन जाऊया अलिबाग ते मुंबई. एक लहान मुलगा होता, तो शिवाजी पार्कला राहायचा काका काकूंकडे. क्रिकेटची प्रॅक्टिस असायची, शाळा असायची,
मॅचेस असायच्या, तरी वडील कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी न चुकता त्या मुलाला दररोज संध्याकाळी भेटायला यायचे. त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. मी ज्यावेळेला न्यू इंग्लिश स्कूल बँड्राहून शारदाश्रम जॉईन केली, कारण आचार्य सरांनी सांगितलं की शारदाश्रमला येऊन याला क्रिकेट खेळून दे, त्यांची टीम चांगली आहे आणि मीही तिकडचा कोच आहे, तर मी लक्ष ठेवीन त्याच्यावर. त्यामुळे माझी शाळा बदलली गेली होती आणि बँड्राहून कबूतरखान्याला जर काय पोचायचं तर 2 मला बसेस बदलायला लागायच्या आणि त्यात अनेक वेळा ते कनेक्टिंग बस मिस व्हायची आणि मी शाळेत लेट पोचायचो. माझ्यासाठी ते ठीक होतं, पण बाकीच्यांना ते काही बरोबर वाटत नव्हतं. त्यामुळे असं डिसिजन घेतलं होतं की मी शिवाजी पार्कला इंद्रवदन सोसायटीमध्ये माझ्या काका आणि काकूंबरोबर राहील आणि तिथे मी 4 वर्ष राहिलो. 4 वर्ष राहिलो तिकडे. क्रिकेटमध्ये माझं मन एवढं रंगलं की बाकी इकडे तिकडे काय गोष्टी होतात मला कशाची काहीही पडली नव्हती. मला माझ्यासमोर एकच स्वप्न होतं की मला इंडियाला खेळायचं आहे आणि वर्ल्ड कप जिंकायचं आहे. त्यामुळे माझी ती जर्नी सुरू झाली होती आणि बऱ्याच वेळेला शाळा असायची त्यावेळेला मी शाळेत जायचो तिकडनं. मग प्रॅक्टिस असायची, कधी कधी सर प्रॅक्टिस मॅचेस पण अरेंज करायची माझ्यासाठी. तर शाळा संपवून मग मी प्रॅक्टिस मॅच खेळायचो आणि मग परत प्रॅक्टिस करून घरी यायचो. तर तोपर्यंत संध्याकाळी एक 8-8:30पर्यंत मी थकलेला असायचो. मला बऱ्याच वेळेला झोप पण यायची. मी झोपायचो, न जेवता झोपायचो. पण आई बाबा मात्र मला ऑलवेज दर दिवशी कुठेही असतील तरी ते संध्याकाळी शिवाजी पार्कला मला भेटायला यायचे आणि ही गॅरंटी नव्हती की मी जागा असेल की नाही. बऱ्याच वेळेला मला अर्ध्या झोपेत मला कळायचं की ना बाबा माझ्या कपाळावरनं हात फिरवत आहेत आणि मग बँड्राला परत जायचे कलानगरला. बाबांचं जे एक नेचर होतं की एक ऑलवेज कोणाची अडचण असेल तर त्याला बाबा ऑलवेज मदत करायला बघायचे. मग हे बघायचे नाही की आपल्याकडे किती आहे आणि समोरच्याला काय हवं आहे. ते ऑलवेज पहिला हा विचार आहे समोरच्याला काय गरज आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी जे काही होईल ते होईल. आठवड्यातले 6 दिवस तर त्यांचा एवढा बिझी प्रोग्राम असायचा. सकाळी ते कॉलेजला जायचे आणि वेगवेगळे क्लासेस आणि सगळं. घरी यायचपर्यंत उशीर व्हायचा. कुठचाही नॉर्मल माणूस रविवारी विचार करेल की ना मी आता फॅमिलीबरोबर टाईम थोडा काढतो, पाय वरती करतो सोफ्यावरती आणि आराम करतो. पण बाबांना अनेकदा वेगवेगळे स्पेशल क्लासेसच्या रिक्वेस्ट यायच्या. स्टुडंट्स रिक्वेस्ट करायचे की आम्हाला प्लीज आमच्याबरोबर थोडा वेळ काढा आणि त्यात IAS IPS ऑफिसर सगळे त्यांना बाबा मराठी शिकवायचे. आणि मग संध्याकाळी जर काय वेळ मिळाला तर मग फॅमिलीबरोबर असायचे आणि घरी असायचे. पण ओव्हरऑल वातावरण एकदम पीसफुल ठेवायला बघायचे. जेवढं सहज घरात वावरता येईल कुठे, की अशी कधीच भीती नव्हती की अरे बाबा आहेत म्हणून हे करू नका ते करू नका. आम्हाला कंप्लीट फ्रीडम होतं. जे काही आम्हाला करायचं ते फ्रीडम होतं आणि ते एक वातावरण बाबांनी घरात ठेवलं होतं. जर काय माझ्या शिवाजी पार्कला तिकडे येऊन माझ्याकडे येऊन सारखं भेटायचं मला, ह्या गोष्टीबद्दल जर काय डिस्कस परत करायचं तर मी बऱ्याच माझ्या मित्रांनाही चॅलेंज दिला. मी बोललो की रोज संध्याकाळी तुमच्याकडे मी गाडी ठेवतो 24 तास, तुम्ही मला दाखवा किती दिवस करू शकता की संध्याकाळी शिवाजी पार्कला यायचं. माझे आई बाबा त्यावेळेला बस आणि ट्रेनने ट्रॅव्हल करत होते, पण न चुकता रोज संध्याकाळी तिकडे येत असत. किती छान. म्हणजे ऐकतानाही आपल्याला असं वाटतं की किती ह्या छान गोष्टी आहेत आणि त्यातूनच सचिन तेंडुलकर घडला. सर, आता तुम्ही जे सांगत होतात प्रोफेसर रमेश तेंडुलकर यांच्याबद्दल, तुमच्या वडिलांबद्दल, अनेक जणांनी त्यांच्या स्वभावाविषयी खूप छान शब्द सांगितले. प्रांजळ, सॉफ्ट हार्टेड, काइंड हार्टेड, चाफ्याचा देखील उल्लेख झाला. पण साहित्य सहवासमध्ये तुम्ही जेव्हा राहायचात तेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायचा,
भरपूर काही गोष्टी होत्या, साहित्यिकांचा सहवास होता, पण असे काही किस्से आहेत ज्याच्यातनं त्यांचा एक वेगळा स्वभाव असा पुढे यायचा? मगाशीच नितीनने सांगितलं की माझ्या वडिलांना क्रिकेट काही एवढं कळत नव्हतं, पण ज्या वेळेला मी शाळेत खेळायला सुरुवात केली क्रिकेट, मला आचरेकर सरांनी सांगितलेलं, मी सरांना एकदा रिक्वेस्ट केली, सर घरी जेवायला या प्लीज म्हणून. तर सर बोलले की तू ज्या दिवशी 100 करशील त्या दिवशी येऊन मला विचार, तोपर्यंत विचारूही नकोस. आणि असं झालं की शाळेत आमची हॅरिशेल चालू होती आणि मी ओव्हरनाईट बॅटिंग करत होतो 92वरती. तर मला रात्री झोप येत नव्हती. बाबांना कळलं की मला झोप येत नाही आहे. ते माझ्या बाजूला होते आणि माझ्या कपाळावर थोपतो ना, सांगतो काही नाही, होणार सगळं, नीट होणार आहे सगळं. आणि दुसऱ्या दिवशी मला अजूनही आठवतं आहे की आम्ही सकाळी उठलो. ही कलानगरची गोष्ट आहे. आमच्या इथे MIGच्या इकडे एक छोटंसं गणपतीचं देऊळ आहे. तिकडे आम्ही दोघे चालत गेलो सकाळी, नमस्कार केला तिकडे आणि मग बस पकडून मी शिवाजी पार्कला गेलो. शिवाजी पार्कला गेलो, आमची मॅच सुरू झाली. मी पहिल्या ओव्हरमध्येच 2 बाउंड्रीज मारले आणि 100 केले. आणि मग सरांना घरी बोलवलं. पण सांगण्याचा हा हेतू की ती रात्र मीच जागा नव्हतो, माझ्याबरोबर माझे बाबा पण जागे होते. त्यांचा स्वभावच असा होता की आता इथे अनेक माणसं बसलेली आहेत ज्याने एक्सपिरियन्स केलं असेल स्वतः, पण माझं वय असेल त्यावेळेला एक साधारण 6-7 वर्षाचं असेल आणि आम्ही साहित्य सहवासमध्ये राहत होतो. 4थ्या मजल्यावरती राहत होतो. त्यावेळेला लिफ्ट नव्हती. तर ज्या वेळेला मी वर खाली 15-20 एकदम सहज करायचो आणि मला काही फरक नाही पडायचा, पण मी ज्या वेळेला वर खाली करायचो आणि हॉलचा दरवाजा उघडून आत जायचो तर कोण ना कोणतरी सोफ्यावरती बसलेलं असायचं. आणि नेहमी ते काय बाबांचे मित्र नव्हते. कधी कधी पोस्टमन असायचा, कधी कधी माळी असायचा, कधी कधी कचरेवाला असायचा, कधी कधी वॉचमन असायचा. त्यांना बाबा नेहमी हॉलमध्ये बसून फॅन लावून पाणी किंवा चहा काही ना काहीतरी नेहमी द्यायचे. आणि मी विचार करायचो की काय गरज आहे. माझं वयच तेवढी समजत नव्हती. मला कधीही बाबांनी असं ओरडून नाही सांगितलं की तुला काय माहिती नाही, तू हात जा म्हणून. ते मला ऑलवेज समजावून सांगायचे की ना, हा पोस्टमन आहे, हा पत्र आपलं घेऊन येतोय, आपलं काम आहे. आणि असं नाही की हा एकच पत्र डिलिव्हर करणार आहे. त्याला मे बी त्याच्या फॅमिलीसाठी 50 वेगवेगळ्या घरात जायला लागत असेल आणि त्या बिल्डिंगने लिफ्ट नसेल. तर हे काम किती कठीण काम आहे आणि बाहेर ऊन किती आहे बघ. आपण त्यांना एक ग्लास पाणी दिलं किंवा एक कप चहा विचारला तर त्यांना त्यात काही खराब गोष्ट नाही आहे. आपण ऑलवेज माणुसकी दाखवायला हवी. मला ऑब्व्हियसली त्यावेळेला तेवढी समज नव्हती, त्यामुळे कळलं नाही की ही गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे. जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं मला कळत गेलं की ना, ह्या गोष्टी, जे काही तुमचं प्रोफेशन आहे ते ठीक आहे, पण ह्या गोष्टी जर काही, ह्या क्वालिटीज माणसामध्ये नसतील तर त्याचा तो आदर कधी राहणार नाही. आणि हे मला एक मोठं एक्झाम्पल होतं माझ्यासाठी आणि त्याने एक लाईफचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो तोच बदलला माझ्यासाठी. आणि कारण माझ्यासमोर सगळं होत होतं. बाबा नेहमी मला दम देऊन सांगत होते, रादर समजावून सांगत होते. कारण दम देऊन 1-2 गोष्टी त्यांच्यासमोर होतील आणि नंतर जे मला करायचं तेच मी करेन. पण ज्या वेळेला प्रेमाने समजवलं जातं आणि ते तुम्ही लक्षात ठेवता, तर वेदर ते तुमच्याबरोबर आहेत की नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही जरूर करता. ॲब्सोल्युटली. खूप छान. म्हणजे आता आपण ही जी चर्चा केली त्यात चिकाटी, एकाग्रता, प्रेमळ स्वभाव, माणुसकी, संस्कार आणि आणखी भरपूर काही चर्चा आपण ह्यावर करू शकतो. पण आज तेंडुलकर फॅमिली इकडे उपस्थित आहे. ह्या फॅमिलीमध्ये आणखीन एक अशी व्यक्ती आहे, खूप क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक पर्सनॅलिटी. त्या व्यक्तीविषयी आणि त्यांच्या त्या स्पेशल स्किल्सविषयी आम्हाला थोडं सांगाल. आता ह्याच्यात तर काही डाऊट नाही की आमच्या भावंडांमध्ये मोस्ट आर्टिस्टिक आणि क्रिएटिव्ह माइंड तर नितीनचंच आहे, ह्याच्यात काही डाऊट नाही. हे ज्यावेळेला मी पुस्तक बघतो, अधिक उंच उडता उडता,
आणि त्याच्या आधी पण उडता उडता ते पण होतं. इनफॅक्ट ज्या वेळेला त्याच्या पुस्तकाचं पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, पावसाळा मला वाटतं, बरोबर, त्यावेळेला जास्त नाही, फक्त 43 वर्षाआधी मी इथे आलो होतो. तर मला तेच डॉक्टर प्रदीप कर्णिक म्हणत होते की तुला आठवतं का? तर मी त्यांच्याकडे बघितलं आणि बोललो हो, साधारण आठवतंय, उडता उडता आठवतंय, असं पाहिजे तेवढं असं नीट नाही आठवतंय. पण नितीनबद्दल बोलायचं तर आर्टिस्टिक, कारण मी लहान असताना मला नीट आठवत आहे की ना स्केचेस करणं हे म्हणजे कोणी आपले म्हणजे फिल्म स्टार्सचे भरपूर आम्ही करायचो, की अमिताभ बच्चन असो की देवानंद, राजेश खन्ना, असे सगळे वेगवेगळे आर्टिस्ट होते. त्यांचे एकदम सहज, एकदम एफर्टलेसली तो स्केचेस करायचा आणि मला वाटतं त्याला जर काय आज सांगितलं करायला तेही तो एकदम सहजपणे करून दाखवेल. आणि बऱ्याच जणांना ते बिलीव्ह नाही होणार की त्याने केलेलं आहे असं बसता बसता ऐकून. ते एक तर आहेच, पण एक क्रिएटिव्हिटी. तर माझ्याच गेल्या वाढदिवसाला त्याने काहीतरी माझ्यासाठी केलं. एक पेंटिंग त्याच्या डोक्यात आला, एक विचार आला की ना थीम असायला पाहिजे शिवाजी पार्कची. आणि त्याने, आमचा मित्र गौरव भाटकर, तो छान पेंटिंग्स करतो, तर त्याने गौरवला कॉन्टॅक्ट केला आणि गौरवला सांगितलं की मला असं काहीतरी एक पेंटिंग त्याला द्यायचं आहे जे शिवाजी पार्क बेस्ड थीम असायला पाहिजे, काहीतरी टू डू विथ शिवाजी पार्क. तर गौरवला ओके चालेल, मी असं असं करतो तेव्हा. पण त्यात अजून एक क्रिएटिव्हिटी नितीनकडनं आली की त्याने सांगितलं की रंगामध्ये मात्र शिवाजी पार्कची माती मिक्स केलेली पाहिजे मला. तर त्या शिवाजी पार्कच्या माती मिक्स केलेले ते रंग तिकडे आहेत, ते माझ्याकडे घरी पेंटिंग आहे. तर ही अशा टाईपची गोष्ट कोण सर्वसाधारण माणूस विचार नाही करू शकत. ही हॅज टू बी क्रिएटिव्ह, आर्टिस्टिक, त्यानंतरच असे विचार तुमच्या डोक्यात येतात. आणि ते म्हणूनच तो पुस्तकं लिहितो आणि आम्ही वाचतो. वाचणं मला वाटतं जास्त इझी आहे लिहिण्यापेक्षा. किती छान ना. आणि हे जे पुस्तकाचं नाव आहे उडता उडता, त्यांचं जे काम आहे ते असंच आहे, कारण त्यांचं प्रोफेशन ह्याच्याशी, ह्या टायटलशी निगडीत आहे. अनेक अशा नवीन गोष्टी आहेत किंवा होत्या ज्यांची एक वेगळी आणि चांगली ओळख नितीन तेंडुलकर यांनी तुम्हाला करून दिली. आणि त्यात खूप अशा वेगळ्या गोष्टी आहेत, काही गमतीदार किस्से देखील आहेत. त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल? आहेत, भरपूर किस्से आहेत असे. मला आठवत आहे नितीन ज्या वेळेला एअर इंडियामध्ये त्याला जॉब लागला, त्याचा प्रवास सुरू झाला. तर मग ऑब्व्हियसली आमचे हट्ट पण सुरू झाले त्याच्याबरोबर. तर मला चांगले शूज, मी त्यावेळेला एक रूस नावाचे शूज होते, कँगारूस म्हणून, तर ते त्यासाठी हट्ट धरून ठेवला होता की मला रूस मिळाले तरच मी इकडे तिकडे बाहेर जाईन, खेळायला जाईन, नाहीतर जाणार नाही ते. तर मला ते पहिले शूज पण त्याने आणले होते. पहिली जीन्स होती माझी, तुझं आठवून, आय थिंक जॉर्डॅश काहीतरी नाव होतं जीन्सचं, ती त्याने आणली होती. पण एक सर्वात मोठा एक्सपिरियन्स होता तो ज्यावेळेला त्याची फ्लाईट डिले झाली होती आणि बऱ्याच वेळाने डिले झाली होती. तर क्रूला त्याने सेंटॉर हॉटेलमध्ये त्यावेळेला ठेवलं, जे आता सहारा स्टार आहे. त्यावेळेला ते सेंटॉर हॉटेल होतं, एअरपोर्टच्या बाजूलाच होतं. तर नितीनने आम्हाला रूममधनं त्याच्या घरी फोन केला होता आम्हाला. तर मी आणि अजित त्यावेळेला सेंटॉर हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेलो होतो. माझा पहिला एक्सपिरियन्स होता 5 स्टार हॉटेलमध्ये जायचा, तर एकदम सगळं नवीन होतं मला. मी हळूहळू त्याच्या रूममध्ये गेलो, रूममध्ये बसलो, रूमच बघत होतो भरपूर वेळ. आणि त्यानंतर आम्ही बोललो की आता जेवूया, काहीतरी खाऊया. त्यावेळेला अशी काही कल्पना नव्हती की रूम सर्व्हिस काय आहे. तर मला सांगितलं नाही की फोनवरूनच आपण डायल करून त्यांना ऑर्डर देऊ शकतो आणि मग वेटर घेऊन येतो आपल्या रूममध्ये. तर काय खाणार? तर पहिल्यांदा आयुष्यात त्यावेळेला मी आठवते तंदुरी चिकन खाल्ली होती, कारण तोपर्यंत नुसतं पिक्चरमध्येच बघायचो तंदुरी चिकन वगैरे खाताना, पण कधी तंदुरी चिकन खाल्ली नव्हती त्याच्या आधी. तर आम्ही तिघांनी बसून तंदुरी चिकन ऑर्डर केली होती आणि ती शेअर केली होती. तर असे अनेक
अनेकसे एक्सपिरियन्सेस होते. एक तर इनफॅक्ट मजेशीर एक्सपिरियन्स असा होता की त्याला माझं वय काही जास्ती नव्हतं आणि मी खाली जात होतो संध्याकाळी. तर ते जायच्या आधी जस्ट तयार होतो, हे सगळे हॉलमध्ये बसले होते आणि नितीनच्याच रूममध्ये मी तयार होत होतो. तर मला तिकडे आरशासमोर एक परफ्यूम दिसलं, तिकडे होतं बॉटल. बोले हे काय, उघडून वास घेतला तर एकदम छान वास होता त्याचा. तर मी आपलं स्टायलिशली थोडं परफ्यूम लावलं आणि बोललो पटकन आपण निघूया तिकडनं. हे डोक्यात आलं नाही कल्पना की परफ्यूमचा वास घरभर असणार. त्यानंतर त्यांना कळलं की हां सचिन खाली गेलाय, पण तो ह्यावेळेला परफ्यूम मारून गेलाय खाली. तर असे बरेचसे किस्से होते. खूपच छान. खरंच आपण जोरदार टाळ वाजवू शकतो. कमाल. खरंच जसं तुमची बॅटिंग होती किंवा तुमची कारकीर्द होती, असं आम्हाला नेहमीच वाटतं की ह्या मुलाखती देखील किंवा ह्या गप्पा देखील अशाच सुरू राहाव्या. पण कार्यक्रमाची एक रूपरेषा आहे. पण एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला की अनेक असे आज इथे एक युवा पिढी आहे किंवा यंगस्टर्स आहेत ज्यांना करिअर ॲस्पिरेशन्स आहेत. ऑफ बीट करिअर असेल, त्याला क्रिकेटर बनायचं असेल, फुटबॉल खेळायचं असेल, गिटारिस्ट व्हायचं असेल किंवा डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट व्हायचं असेल. पण तुमचा इतका जो अनुभव आहे ऑन द फील्ड, ऑफ द फील्ड, तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत, तर तुम्ही ह्या पिढीला एक ॲडवाईस, एक सल्ला काय देऊ इच्छिता? इतके सगळे माझ्या आजूबाजूला सिनियर माणसं बसलेत, त्यानंतर मला वाटत नाही की मी इकडे बसून ॲडवाईस द्यायला हवं. मी नुसता जो मला ॲडवाईस बाबांकडनं मिळालेला तो मी पास ऑन करतो तुमच्याकडे. आपण ॲस्पिरेशन्सबद्दल बोललो. ॲस्पिरेशन्स नुसते मुला मुलींचे नाही आहेत. मला वाटतं कधी कधी आईबाबांचे ॲस्पिरेशन जास्त असतात आपल्या मुला मुलींसाठी. तर माझ्या आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट घडली जी मी 10 वर्षाचा होतो, 10.5 वर्षाचा होतो आणि ते डिसिजन घेतलं की मी नुसताच समर कॅम्प नाही अटेंड करणार क्रिकेटचा, पण त्यानंतर क्रिकेट सिरियसली खेळणार. तर हे मला फ्रीडम मिळालं होतं त्यावेळेला. वडिलांनी स्वतः साहित्यिक होते आणि साहित्य सहवासमध्ये राहत होते, त्यामुळे आजूबाजूला जे कोण वडिलांचे मित्र होते ते त्यांची मुलं मुली आयदर डॉक्टर होत होते, लॉयर, इंजिनियर, असं सगळं चालू होतं. आणि वडिलांना त्यांचे मित्र, सचिन काय करणार आहे आता? सचिन क्रिकेट खेळतो. हां क्रिकेट खेळतो, पण त्यानंतर काय? तर असा प्रश्न ते ऑलवेज आन्सर करत होते. ह्याचं उत्तर तेवढ्याच एकदम शांतपणे द्यायचे. कधीही असं झालं नाही मला की तुझ्यासाठी मी आता हे डिसिजन घेतलं आहे तर तुला रन्स करायला लागतील, नाही तर क्रिकेट बंद करायला लागेल. मला असं कधीही प्रेशर नव्हतं. मला 100% सपोर्ट होता, एन्करेजमेंट होती. आणि ते घरात जे वातावरण असायला पाहिजे ते नुसतं क्रिकेटसाठीच नाही पण कुठच्याही प्रोफेशनमध्ये ते एक वातावरण निर्माण करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि बाबांबद्दल इतके छान एक्झाम्पल्स दिलेत तुम्ही सगळ्यांनी. त्याचा अनुभव मी पण घेतला आहे की कधीही ते चिडले नाहीत किंवा कधीही असं फ्रस्ट्रेशन मला दिसलं नाही चेहऱ्यावरती. मी जर कधी आऊट होऊन आलो असेल तर ते क्रिकेटचा विषय जास्तही नाही करायचा, पण जनरली लाईफवरती थोडंफार बोलत असतात आणि मला चांगल्या मूडमध्ये कसं ठेवता येईल हे बघायचे. आणि कुठे ना कुठेतरी एकदम सटली मेसेज देऊन जायचे जो मला समजल्यानंतर त्याचा फायदा व्हायचा भरपूर. तर मी हेच सांगू इच्छितो सगळ्या पालकांना की ना, एक मुलामुलींची काय आवड आहे आयुष्यात, त्यांना काय व्हायचं आहे हे समजून घ्या, त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना ते फ्रीडम द्या. आणि आता मुलामुलींकडे येतो की ज्या वेळेला तुम्हाला फ्रीडम मिळतं तो ऑलवेज रिमेंबर की फ्रीडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. ती एक रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. जेवढं पॅशनेट असाल तुम्ही तेवढं चांगलं आहे. आजकाल बऱ्याचशा गोष्टी होतात आणि लोकांचं थिंकिंग बदलतं. ते मला वाटतं कुठच्याही गोष्टीची ज्यावेळेला जर्नी सुरू होते ते मला वाटतं सुरू व्हायला पाहिजे तुमच्या हृदयाकडून, मेंदूकडून नाही. डोकं वापरू नका जर्नी सुरू करायच्या आधी.
जर्नी सुरू झाल्यानंतर माझ्या लाईफमध्येही तेच झालं की मी क्रिकेटबद्दल पॅशनेट होतो. माझी जर्नी लाईफमध्ये सुरू झाली माझ्या हृदयापासून. मला शेवटपर्यंत माहिती नव्हतं की मला दर मॅचला किती पैसे मिळतात ती काय, कारण आमच्या घरातच दॅट वॉज नॉट आवर प्रायोरिटी की मी ग्राउंडवरती जाऊन देशासाठी काय करतो वॉज आवर प्रायोरिटी. तर त्यामुळे जर्नी तुमच्या हृदयाकडनं होऊन द्या, मेंदूकडनं नको, आणि तेवढेच पॅशनेट राहा, सिन्सिअर आणि ऑनेस्ट. ॲब्सोल्युटली, थँक्यू सो मच. आणि जे शेवटचे 3 शब्द आता सरांनी जे वापरले, पॅशनेट, सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टी, हे जर असेल तर आपल्याला माहितीच आहे की काय होऊ शकतं ते ऑन द फील्ड. एक छोटासा किस्सा फक्त आपल्या आयोजकांना सांगतो आणि मग भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे मी आभार मानेन की आजची जी तारीख आहे 23 मे आणि आज 2024 मध्ये आपण आहोत. पण आज जर आपण 25 वर्षापूर्वी गेलो, 23 मे 1999 रोजी सचिन तेंडुलकर 4 दिवस आधी तेव्हा आले होते भारतात. अर्थात 18 तारखेला ती बातमी सगळ्यांना कळली. झिम्बाब्वे विरुद्धची एक मॅच होती, ते भारत पराभूत झाले. आणि जेव्हा सचिन तेंडुलकर पुन्हा इंग्लंडला गेले, मुंबईहून इंग्लंडला, तेव्हा केनिया बरोबर ती मॅच होती. आणि जर इथे अनेक असे लोक आहेत ज्यांनी प्रवास भरपूर केलेला आहे, पण मुंबई ते ब्रिस्टल नावाचे ते व्हेन्यू होतं. तर ब्रिस्टलवर सचिन तेंडुलकर ह्यांनी केनिया विरुद्ध 140 नॉट आउट ही इनिंग्स खेळली होती. ती आजच होती 25 वर्षापूर्वी. तर हा एक असा योगायोग फक्त तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. आणि क्रिकेटच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर मी आऊट होतो, सचिन तेंडुलकर नॉट आऊटच राहतील, मॅडमना मी स्ट्राईक देतो. थँक्यू सर.